माणूस हा सगळीकडे जन्माला येतो, पण माणुसकी मात्र कुठेतरी जन्माला येते. देव कसा दिसतो माहित नाही, पण आयुष्य मात्र त्या माणसातल्या देवाचं दर्शन घडवायला कधी चुकत नाही. अशाच एका माणसातल्या देवाची आजची माझी गोष्ट. एक लहान मुलगा रखरखत्या तळपत्या उन्हात अनवाणी पायाने एका मंदिराबाहेर उभा राहून फुलं विकण्याचं काम करत असे. तो फुलं फार स्वस्तात विकत असे, पण मग तरीही येणारे जाणारे भाविक भक्तगण त्याच्याकडून आणखी किंमत कमी करून फुलं विकत घेत असत. तोही निमूटपणे ते मागतील त्या रकमेत त्यांना फुलं विकत देत असे. पण मग दुपारच्या वेळी त्याला फारच त्रास होत असे. सूर्य जेव्हा डोक्यावर येत असे त्यावेळी मात्र तो कुठेतरी सावली शोधत असे, तिथे उभा राहत असे आणि मग पुन्हा गिराईक आलं की मग त्या रखरखत्या उन्हामध्ये गिराईकाच्या पाठी धावून धावून त्यांना फुलं घेण्यास सांगत असे. हे सगळं एके दिवशी एक मनुष्य पाहत होता. तो जवळच्याच दुकानात धावत गेला. तिथून त्या मुलाच्या पायात बसतील अशा चपला त्याने विकत घेतल्या आणि धावत येऊन त्याने त्या चपला त्या मुलाला दिल्या आणि त्याला सांगितलं, आधी या चपला घाल म्हणून. त्या मुलाला फार आनंद झाला. अगदी घाईघाईने त्यानेही त्या चपला घातल्या. चपला घातल्यानंतर त्याने त्या माणसाकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, काका तुम्ही देव आहात ना? हे ऐकता क्षणी तो मनुष्य चपापला, हसला आणि त्याला म्हणाला, नाही रे बाळा, मी देव वगैरे कुणीच नाहीये. मग तो मुलगा म्हणाला, जर तुम्ही देव नाही आहात तर मग तुम्ही नक्कीच देवाचे मित्र आहात. कारण काल माझी फुलं विकून झाली तेव्हा मी मंदिरात जाऊन देवाला सांगितलं होतं की देवा, दुपारी फुलं विकताना मला फार त्रास होतो. माझे पाय खूप भाजतात रे, खूप चटके बसतात, खूप आग होते माझ्या पायांना. तू तेवढ्या मला चपला घेऊन देशील का? आणि बघा, आज तुम्ही मला चपला घेऊनही दिल्या. मला माहिती आहे तुम्हीच देव आहात, पण तुम्ही मला खोटं बोलत आहात. हे ऐकता क्षणी त्या मनुष्याच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. त्याने अगदी मायेने त्याच्या गालाला हात लावला आणि तो तिथून निघून गेला. पण मग जाताना त्याच्या मनात एकच विचार आला की खरंच देव होणं किती सोपं असतं नाही? आपल्याकडे सगळं असण्यात आनंद नाहीये, तर आपल्याकडे जे आहे ते गरजूला देण्यात खरा आनंद आहे. हेच सांगणारी आजची माझी दुसरी गोष्ट. आफ्रिकेचे एक खूप अब्जाधीश असे उद्योगपती होते. एके दिवशी एक पत्रकार त्यांची मुलाखत घेत होता. तेव्हा मुलाखती दरम्यान त्या पत्रकाराने त्यांना एक प्रश्न विचारला. तो म्हणाला, सर, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा किंवा तुम्हाला सुख देऊन जाणारा असा कोणता क्षण आहे, तुम्हाला आठवतो का? यावर ते अब्जाधीश हसले आणि म्हणाले, बाळा, मी जेव्हा जीवनात सगळ्यात जास्त संपत्ती कमवली तेव्हाही मी आनंदित झालो नव्हतो. जीवनात अगदी सगळ्या सुखसोयी माझ्या पायाशी लोळण घालत होत्या, पण त्या सुखसोयी सुद्धा मला आनंदित करू शकल्या नाही. अमेरिकेसारखं एक बलाढ्य असं राष्ट्र, त्या राष्ट्रातल्या 95% जनतेला माझी कंपनी पेट्रोल पुरवत होती. एवढं मोठं यश मला मिळालं होतं, पण ते यशही मला आनंदित करू शकलं नव्हतं. पण मग एके दिवशी मला माझ्या एका मित्राने फोन केला आणि म्हणाला, एका अपंग मुलांच्या अनाथालयामध्ये 200 व्हीलचेअर्स दान करायचे आहेत, करशील का? मी म्हणालो, का नाही, नक्कीच करेन. पत्ता पाठव, मी 200 व्हीलचेअर्स बुक करतो आणि त्यांना त्या पत्त्यावर पाठवून देतो. त्यावर माझा मित्र म्हणाला, नाही, पाठवायच्या नाहीये तर तुला माझ्या सोबत येऊन समक्ष त्यांना त्या द्यायच्या आहेत. मित्राच्या आग्रहाखातर मी तिथे जायला तयार झालो. जेव्हा मी त्या अनाथालयात गेलो आणि त्या 200 व्हीलचेअर्स जेव्हा मी त्या मुलांना दिल्या, ती मुलं जेव्हा त्या व्हीलचेअर्स वरती बसली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, तो आनंद
शब्दात सांगता येण्यासारखा नाहीये. अगदी जॅकपॉट लागल्यासारखं त्यांना वाटत होतं. जग जिंकल्यासारखं, त्या सिकंदरासारखं त्यांना वाटत होतं. त्या व्हीलचेअरवरती बसून ते इथून तिथे बागडत होते. मी काही क्षण तिथे थांबलो आणि मग तिथून निघू लागलो. तेव्हा एक मुलगा व्हीलचेअरवरून भरभर माझ्या दिशेने आला आणि त्याने माझे पाय धरले. मी गहिवरलो. हळूच खाली बसलो. मी हळूच माझे पाय त्याच्या हातातून सोडवले आणि अगदी मायेने त्याला विचारलं, बाळा, तुला माझ्याकडून अजून काही हवं आहे का? तेव्हा तो मुलगा म्हणाला, काका, शक्य झालं तर अजून थोडा वेळ थांबता का? मला तुमचा चेहरा माझ्या डोळ्यात आणि माझ्या मनात साठवून ठेवायचा आहे. कारण उद्या जेव्हा काही वर्षांनी मी मरेन आणि स्वर्गात जाईन, त्यावेळी मी देवाला सांगेन की तुला भेटण्याआधी मी पृथ्वीवर एका देवाला भेटलो होतो आणि तुमचं वर्णन त्याला सांगू शकेन. हे ऐकता क्षणी ते उद्योगपती गहिवरले. त्यांच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. आपण कमावलेल्या संपत्तीचं आज सार्थक झालं असं त्यांना वाटलं आणि त्यांच्याही मनात तोच विचार आला असणार की खरंच देव होणं किती सोपं असतं, नाही? मित्रांनो, असाच एक देव मला माझ्याही जीवनात भेटला. पुन्हा कधीतरी सांगेन त्याच्याबद्दल. पण मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला असा कुणी माणसातला देव भेटला असेल तर मग मला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवायला नक्की विसरू नका. मला नक्की आवडेल त्या तुमच्या जीवनातल्या माणसातल्या देवाबद्दल वाचायला. आणि हो, शक्य झालं तर तुम्हीही प्रयत्न करा कुणाच्या तरी आयुष्यातल्या त्या माणसातल्या देव होण्याचं. बघा किती आत्मिक सुख आणि समाधान देणारं ते असतं ते. आज एवढ्यावरच तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटन वरती क्लिक करा, जेणेकरून माझे पुढचे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर मिळेल. नमस्कार.